हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत आपल्या मोबाईलवरून सॉफ्टवेअर यूज करून छान छान प्रकारचे ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स बॅनर्स कसे बनवायचे. ठीक आहे. तर आपण जो सॉफ्टवेअर यूज करणार आहोत त्याचं नाव आहे कॅनवा. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे, तुमच्या मोबाईलमध्ये जो काही प्ले स्टोअर असेल तर प्ले स्टोअरवरून तुम्हाला कॅनवा हा ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा. तर प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर कॅनवा सर्च केल्यानंतर तुम्हाला हा ॲप जो आहे कॅनवाचा तर तो तुम्हाला तिथे डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर आता माझ्याकडे ऑलरेडी हा ॲप इन्स्टॉल आहे तर त्यामुळे मला अपडेटचा ऑप्शन येतो आहे. पण तुमच्याकडे जर तो इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला असा इन्स्टॉलचा ऑप्शन येईल. ठीक आहे. तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तो ॲप तुमच्या मोबाईलमध्ये फटाफट इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. काही क्विक प्रोसेसनंतर आणि रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला कॅनवा तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केला जाईल. कॅनवा ॲप आपण ज्यावेळी मोबाईलमध्ये ओपन करतो तर त्यावेळी स्टार्टिंगची जी होम स्क्रीन आहे तर ती काही अशा प्रकारची आपल्याला दिसते. ठीक आहे. तर जाणून घेऊयात आज की होम स्क्रीनबद्दल जाणून घेऊयात की होम स्क्रीनमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत, याच्यामध्ये आपण काय काय डिझायनिंगसाठी यूज करू शकतो. ठीक आहे. स्टार्टिंगला सगळ्यात पहिलं हे जे 3 डॉट्स आहेत, 3 लाईन्स आहेत, तर त्याच्यावरती काय काय फीचर्स दिलेले आहेत तर ते चेक करूयात. तर काही पहिला ऑप्शन आहे होम ऑप्शन, जो की सध्या चालू आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे प्रोजेक्ट्सचा ऑप्शन आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी मी प्रोजेक्ट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करते तर माझ्याकडे काही ऑप्शन्स येतात. ठीक आहे. तर पहिला जो आहे तो ऑल प्रोजेक्ट्स आहे. तर जे प्रोजेक्ट्स मी ऑलरेडी बनवलेले आहेत, जे माझे रिसेंट डिझाईन्स आहेत, तर त्या अकॉर्डिंगली मला काय होतं, इथे प्रोजेक्ट्स माझे डिस्प्ले होतात. त्यामध्ये सुद्धा कॅनवाने एक खूप छान ऑप्शन दिलेला आहे की आपले प्रोजेक्ट्स सॉर्ट करायचा, फिल्टर करून ते सर्च करायचा. तर त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे ओनरचा. तर त्यावेळी मी त्याच्यावरती ज्यावेळी क्लिक करते तर त्यावेळी मी केलेले डिझाईन सेपरेट दिसतील आणि माझ्या टीम मेंबर्सनी केलेले डिझाईन्स मला सेपरेट फिल्टर होऊन येतील. नेक्स्ट ऑप्शन आहे कॅटेगरीचा. ज्यावेळी आपण कॅटेगरीवरती क्लिक करतो तर त्यावेळी आपल्याला ऑप्शन्स येतात की ऑल कॅटेगरी असेल किंवा फक्त आपल्याला इंस्टाग्रामचे पोस्ट सर्च करायचे असतील तर फक्त इंस्टाग्राम पोस्टवरती आपण क्लिक करू शकतो. सो दॅट आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये सगळे इंस्टाग्रामचे पोस्ट जे आहेत तर ते विजिबल होतील. आणि त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन जो आहे तर तो आहे डेट मॉडिफाईडचा. म्हणजे आत्तापासून आज केलेले डिझाईन्स तुम्हाला इथे दिसतील, कालचे डिझाईन्स दिसतील, लास्ट 30 डेजचे, 90 डेजचे आणि लास्ट इयरचे तुम्हाला सगळे डिझाईन्स इथे अवेलेबल होतील. इन शॉर्ट तुम्ही तुमचे डिझाईन्स जे आहेत तर ते फिल्टर करून इथे बघू शकता. देन नेक्स्ट ऑप्शन आपल्याकडे आहे प्रोजेक्ट्स नंतरचा जो नेक्स्ट ऑप्शन आहे तर तो आहे टेम्पलेट्सचा. तर टेम्पलेट्सच्या ऑप्शनमध्ये टेम्पलेट्सच्या ऑप्शनमध्ये ज्यावेळी आपण जातो तर त्यावेळी आपल्याला काही अशी स्क्रीन दिसायला येते. आता यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे बिझनेससाठी. तर तुम्ही बिझनेससाठी डिझाईन करताय का, की सोशल मीडियासाठी डिझाईन करताय, की एज्युकेशनल सेक्टरसाठी डिझाईन करताय, व्हिडिओसाठी, मार्केटिंगसाठी. तर जे काय तुमचं रिक्वायरमेंट आहे तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही चूज करू शकताय सेक्टर्स जे आहेत ते. आणि अकॉर्डिंगली तुम्हाला जे रेडीमेड टेम्पलेट्स असतात, जे रेडी टू यूज टेम्पलेट्स असतात तर ते तुम्हाला तिथं डिस्प्ले होणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे ब्रँडचा. ठीक आहे. तर ब्रँड म्हणजे काय थोडक्यात डिटेलमध्ये बघूयात. तर ब्रँडमध्ये पहिलं ऑप्शन आहे ब्रँड किट. तर ज्यावेळी मी ब्रँड किटवरती ओपन करते तर काही असा एक स्क्रीन मला दिसते. तर ज्यावेळी मी त्याच्यावरती क्लिक करते तर त्यावेळी माझे जे लोगो आहेत, ठीक आहे, तर माझ्या कॅनवाच्या ॲपमध्ये टोटल 22 लोगो आहेत. तर मी फ्रीलॅन्सिंग करते तर त्यामुळं मला क्लायंट्सचे जे लोगो आहेत तर ते माझ्या कॅनवाच्या ॲपमध्ये इन्स्टॉल करून ठेवावे लागतात. तर त्यासाठी माझ्याकडे जे लोगो आहेत तर ते मी सगळे इथे ॲड केलेले आहेत. तुम्हाला जर नवीन लोगो ॲड करायचं असेल तर इथे प्लसचं ऑप्शन आहे, त्यामध्ये क्लिक करून तुम्ही इथे अपलोड लोगो करू शकताय. त्यानंतर आपल्याकडे लोगोनंतर आपल्याकडे ऑप्शन आहे ब्रँड कलर्स. सेकंड ऑप्शन आहे आपल्याकडे ब्रँड कलर्स. एखाद्या कंपनीसाठी काही स्पेसिफिक कलर्स जर यूज करायचे असतील डिझायनिंगसाठी तर ते आपण त्यांचे ब्रँड कलर्स इथे सेट करू शकतो. सो दॅट आता हा रेड कलर आहे, रेड कलरमध्ये बरेचसे शेड्स आहेत. तर शेड चेंज नको होण्यासाठी आपण काय करायचं, तो जो रेड कलर आहे तर तो इथे सेव्ह करून ठेवायचा. तर हे आपण ब्रँड कलर्स आपले जे डिझायनिंगसाठी लागणार आहेत तर ते यूज करू शकतो. जर आपल्याला एखाद्या कंपनीसाठी स्पेसिफिक फॉन्ट हवी असेल तर ते फॉन्ट्स आपण इथे अकॉर्डिंगली ॲड करू शकतो. त्यानंतर काही फोटोज किंवा ग्राफिक्स किंवा आयकॉन्स जर आपल्याला लागणार असतील तर ते सुद्धा आपण इथे अकॉर्डिंगली ॲड करू शकतो. तर हा होता थोडक्यात ब्रँड किटबद्दल इन्फॉर्मेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे
हे आपण नंतर बघणार आहोत. नेक्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे इन्व्हाइट मेंबर्सचं ऑप्शन आहे. तर ज्यावेळी मी इन्व्हाइट मेंबर्स करते, तर इन्व्हाइट मेंबर्स म्हणजे काय, तर सगळ्यात पहिला तुम्हाला इथे दिसेल की क्षितिजा भाट्स टीम. ठीक आहे, तर ही माझी टीम आहे. तर माझ्या टीममध्ये मी टोटल 5 लोकांना काय करू शकते, इन्व्हाइट करू शकते. टोटल 5 लोक मी ॲड करू शकते. त्यानंतर माझ्याकडे अजून 2 काही टीम्स आहेत. तर जर मला माझ्या टीममध्ये नवीन मेंबर इन्व्हाइट करायचा असेल डिझायनिंगसाठी, जर मला टीम मेंबर हवा असेल, तर मी इन्व्हाइट मेंबरवरती क्लिक करून सिम्पली काय करणार आहे, इथे ज्यांना इन्व्हाइट करायचं आहे तर त्यांचा मेल आय डी मी इथे एंटर करणार आहे आणि इन्व्हाइट पीपल टू माय टीम. तर त्या मेल आय डीवरती इन्व्हिटेशन ऑटोमॅटिकली सेंड केलं जाणार आहे आणि ती व्यक्ती तुमच्या टीममध्ये काय होणार आहे, ॲड होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आपल्याकडे आहे इन्व्हाइट मेंबर्स नंतरचा जो आहे तर तो ट्रॅश आहे. तर ट्रॅश म्हणजेच काय, तर आपल्या जे गॅलरीमध्ये रिसायकल बिन असते, तर ट्रॅश म्हणजे रिसायकल बिन. जे टेम्पलेट्स, जे डिझाईन्स आपल्याला नको आहेत, तर आता इथं स्टार्टिंगला पहिला तुम्हाला दिसतं आहे काही डिझाईन्स आहेत, तर जे मी डिलीट केलेले आहेत तर ते इथं ट्रॅशला येऊन बसलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट ज्यावेळी मी इमेजेसवरती क्लिक करते इथं नेक्स्ट, तर जे मी इमेजेस डिलीट केले तर ते इमेजेस इथं मला दिसतील. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे व्हिडिओज. तर व्हिडिओजवरती क्लिक केल्यावरती काही व्हिडिओज मी डिलीट केले असतील तर त्या मला इथे दिसतील. तर हे ट्रॅश जे आहे तर तुम्ही ट्रॅशमधून सुद्धा परमनंटली एखादा टेम्पलेट किंवा एखादा फोटो काय करू शकता, परमनंटली डिलीट करू शकता, किंवा जर तो तुम्हाला पुन्हा हवा असेल डिझायनिंगसाठी तर तुम्ही त्याला रिस्टोर करू शकता. तर हे होतं थोडक्यात होम पेजवरती जे वरती 3 लाईन्स आहेत तर त्याच्यावरचे काही ऑप्शन्स होते. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत होम पेजवरती अजून काय काय दिलेलं आहे, थोडंसं एक्सप्लोर करणार आहे. तर खाली सेम परत प्रोजेक्ट्स आहेत आपल्याला जे की आपण इथे बघितलेत. त्यानंतर काही टेम्पलेट्स आहेत ते की आपण इथे बघितलेत आणि टीम्स आहेत जे की त्यासुद्धा आपण इथे बघितलेल्या आहेत. आता माझ्या फोनमध्ये ऑलरेडी रिसेंट डिझाईन्स आहेत, माझं जुनं अकाउंट आहे तर त्यामुळे मला रिसेंट डिझाईन्स दिसतील. मे बी ज्यावेळी तुम्ही नवीन कॅनवा इन्स्टॉल करताय तर तुम्हाला रिसेंट डिझाईन्समध्ये काही दिसणार नाही, काही ब्लँक दिसणार आहे. ज्यावेळी तुम्ही डिझाईन्स करायला स्टार्ट करणार तर त्यावेळी तुम्हाला डिझाईन्स दिसायला स्टार्ट होतील. त्यानंतर ऑटोमॅटिकली मला कॅनवा काही सजेशन्स देत आहे, काही इंस्टाग्रामचे पोस्ट सजेस्ट करते की हे वापरून मी एडिट करू शकते, कस्टमाइज त्याला करू शकते. त्यानंतर काही स्टोरीज मला सजेस्ट करते. त्यानंतर काही पोस्टर्स आहेत तर पोस्टर सजेस्ट करते, लोगो सजेस्ट करते, फेसबुकचे पोस्ट आहेत. तर बरेच खाली ऑप्शन्स आहेत जे की कॅनवा मला काय करतं, सजेस्ट करते सो दॅट आय कॅन यूज देम इन माय डिझाईन आणि मी त्याला कस्टमाइज करू शकतो. तर त्यासाठी काही यूट्यूबचे थंबनेल्स आहेत तर ते मी अकॉर्डिंगली काय करू शकते, कस्टमाइज करू शकते. त्यानंतर सेम मला इथे सुद्धा दिसतं, जे मी खाली लास्टला बघितलं इंस्टाग्राम पोस्ट वगैरे, तर इथे सुद्धा मला यू माईट वॉन्ट टू ट्राय, तर इथे सुद्धा काही सजेशन्स येतात. तर यामध्ये पहिला डॉक्युमेंट ट्राय करा म्हणते, तुम्ही डॉक्युमेंट बनवू शकता, मोबाईलची व्हिडिओ बनवू शकता, त्यानंतर व्हाईट बोर्डची डिझाईन्स बनवू शकता. बरेचसे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये, इंस्टाग्रामची पोस्ट असेल, स्टोरी असेल, रील असेल, फेसबुकचा कवर असेल, इंस्टाग्रामची स्टोरी असेल, मेन्यू असेल, मेन्यू कार्ड जे आपण बोलतो तर ते मेन्यू कार्ड आहे. त्यानंतर ब्रॉचर्स आहेत, इन्फोग्राफिक्स आहेत, ग्राफ्स आहेत, बिझनेस कार्ड्स जे आपण व्हिजिटिंग कार्ड्स बोलतो तर ते आहेत, लोगो आहे. तर बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, अनलिमिटेड ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये, बरेचसे आहेत, तुम्ही एक्सप्लोर करा. आणि सेम जे ऑप्शन्स आहेत ते ज्यावेळी तुम्ही इथं प्लस बटनवरती क्लिक करताय तर प्लस बटनवरती क्लिक करूयात, काय दिसतं बघूयात. प्लस बटनवरती क्लिक केल्यावरती सुद्धा आपल्याला सेम ऑप्शन्स येतात जे की कॅनवा आपल्याला सजेस्ट करत आहे की यामधला कुठलाही एखादा तुम्ही काय करा, चूज करा आणि अकॉर्डिंगली तुम्ही डिझायनिंग काय करा, स्टार्ट करा. मगाशी आपण जे बघितले होते तर सगळे ऑलमोस्ट सेम आहेत. यामध्ये काही पोस्टर्स आहेत, त्या पोस्टर्सचे काय केले आहेत, आपल्याला स्पेसिफिक साईजसुद्धा मेन्शन केलेले आहेत, A3 डॉक्युमेंट आहेत. त्यानंतर यूट्यूबचे थंबनेल्स आहेत, ब्रॉचर्स आहेत. तर जे आपण मगाशी बघितले होते अकॉर्डिंगली सगळे आपल्याला इथे दिसणार आहेत. इन केस जर आपल्याला यातला एखादा पोस्ट बनवायचा असला तर आपण इंस्टाग्रामची पोस्ट बनवायची आहे तर त्याची साईज वगैरे आपल्याला दिलेली आहे जी की स्टँडर्ड साईज असते. तर मी इंस्टाग्रामची पोस्टवरती क्लिक करते. इंस्टाग्रामच्या पोस्टवरती ज्यावेळी मी क्लिक करते ऑटोमॅटिकली माझ्याकडे काय होणार आहे, एक ब्लँक पेज ओपन होणार आहे सो दॅट मी त्याच्यावरती स्क्रॅचपासून डिझायनिंग करायला चालू करू शकते. तर हे डिझायनिंग कसं करायचं, काय करायचं, याच्यामध्ये कसे कसे फोटोज ॲड करायचे, लोगो ॲड करायचे, काही आयकॉन्स ॲड करायचे, कोणते टेम्पलेट्स घ्यायचे, तर हे आपण डिटेलमध्ये आपल्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहोत, नेक्स्ट येणाऱ्या सेशन्समध्ये बघणार आहोत. परंतु आता स्टार्टिंगला मी फक्त इतकंच सांगते की आपण इंस्टाग्रामची पोस्ट जी आहे तर ती कशी बनवायची आणि तो कसा इथे काय करायचा, सेव्ह करायचं. त्यामध्ये सुद्धा आता या पोस्टला रिनेम कसं करायचं, काय करायचं, बरेच डिटेलमध्ये ऑप्शन्स आहेत. तर ते आपण सगळे नेक्स्ट सेशनमध्ये चेक करणार आहोत. मी पुन्हा होम पेजला जाते, बॅक पेजला जाते. फोटो डाउनलोड वगैरे कसा करायचा तर ते सगळं आपण डिटेलमध्ये नेक्स्ट सेशन्समध्ये बघणार आहोत.
मला एखादा फोटो हवा आहे, ठीक आहे, तर यातला कुठलाही फोटो मी चूज करू शकते. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहोत की कस्टम साईज, म्हणजे यामध्ये जी साईज दिलेली नाही आहे तर त्या साईजचे फोटो कसे बनवायचे, त्यानंतर एखादा फोटो एडिट कसा करायचा, एलिमेंट्स त्यामध्ये कसे ॲड करायचे, कसे अपलोड करायचे, हे सगळं आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, जर तुम्हाला माझ्यासोबत वेगवेगळे आणि छान छान ॲडव्हर्टिजमेंट पोस्टर्स डिझाईन करायला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईकसुद्धा करा.